माहिती पोहोचलेली आहे डीबीच्या माध्यमातून. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत काजूपाडा टीमचे कृष्णा कोलेकर, ज्यांना पहिले षटक फेकण्यासाठी पाहतोय आपण, परंतु बॅटच्या साइडने योगदान देण्यासाठी दिनेश आणि विजय ही जोडी सज्ज झाली आहे. ही जोडी नंबर 1 बनेल का? ही जोडी जमेल का? कारण की ही जोडी जमली तर मग दोस्ती तुटायची नाही. नक्कीच जसं म्हटलं जाते ना की गाणं देखील भरपूर आपण ऐकलं असेल, परंतु या वेळेला ही जोडी कशा प्रकारचा परफॉर्मन्स करताय. एक चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीम मध्ये. मला वाटतं की आता प्लेइंग इलेव्हन मध्ये काहीतरी चेंजेस होताना पाहायला मिळतात. चला जाऊया आपण सध्या तरी मैदानाच्या दिशेने. दिनेश आणि विजय दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. अगदी आपण बघितलं ना तर हॅलो 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 चला सध्या तरी मग पहिला चेंडू शुभेच्छा देऊया दोन्ही टीम्सला. दिनेश सामना करतोय कृष्णा. कृष्णाचा पहिला चेंडू सरळ खेळला जातोय, विकेटवर आदळलाय. धाव मात्र 1 मिळेल. बघा गती कमी झाली या चेंडूची. विकेटवर आदळला नसताना तर आणखीन मात्र वेग प्राप्त झाला असता. कृष्णाचा स्पाइल महत्वपूर्ण राहील. मागच्या मॅच मधला हिरो मात्र या मॅच मध्ये देखील हिरो त्यांना बनावं लागेल. बाउंड्री रायडर्स तैनात आहेत बाउंड्रीवर. अगदी नजर टाकूया आपण तर दिनेश यांना आपण पाहतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. परशुराम ज्यांना देखील आपण पाहतोय की डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, म्हणजे डीप स्क्वेअर लेगला मध्ये दिनेशला तैनात केलं. मिड विकेटला परशुराम, त्यानंतर डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये मनीष आणि डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सचिन यांना पाहतोय. हे बाउंड्री रायडर्स तैनात केले. अगदी ऑफ क्षेत्रामध्ये 2 बाउंड्री रायडर्स अगदी आपण बघितलं तर मग मला वाटतं की मग थोडासा बदलाव होतोय की मग डीप कव्हर क्षेत्रामध्ये तेजस यांना पाहतोय आणि वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की दिनेश यांना ठेवलंय. मग मिड विकेटला कोण आहे तर डेफिनेटली मयूर आहे तिथे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ देखील घेऊ नका. दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉडीपासून भरपूर दूर चेंडू होता. डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळत आहे. अगदी झाडाच्या आश्रयाला नक्कीच बसलेला संघ. चिरमाई स्पोर्ट्स कासार वाढवली. सगळ्या गोष्टी पाहतोय, शांत आहे. कारण की नंतर आपण बघितलं की मग त्यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. नागले टीम देखील आपण बघितलं तर मग तो देखील म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे इथे आहे ना की तिसऱ्या फेरीमध्ये फॅक्टर काय आहे ना तर एक्स फॅक्टर आपण बघितलं तर ते ड्रॉ आहे. ड्रॉवर देखील नजर असेल प्रत्येक संघाची. खोल टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू मनगटाच्या साईडने वळवलाय, मात्र पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी खर्रा प्रत्यय पाहायला मिळाला. बघा क्षेत्ररक्षण तुम्ही किती उत्तम दर्जाचं करा, जर फेकी खराब करेल ना तर त्याचा फायदा 0 असा होऊ शकतोय. आणि ते इथे अगदी पाहायला मिळालं शकलं असतं, परंतु सदैवानं जास्त काही नुकसान झालं नाही. निश्चितच बॉलिंग खूप चांगली या ठिकाणी केली जाते, परंतु क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं जयेश खूप स्ट्रॉंग मायने राखतंय या क्रिकेटच्या पटलावरती. डेफिनेटली आपण बघा की कितीही तुम्ही गोलंदाजी चांगली करा, परंतु जर क्षेत्ररक्षण साथ नाही देणार तर मग त्या गोलंदाजीचा फायदा नाही होणार विजय. आणि ते कदाचित हे आपल्याला वारंवार पाहायला मिळालंय. गुड बॉल यावेळेला अपील केले आउट आणि पंचांनी मात्र सहमती दिली या क्षणाला. कारण की आत्मविश्वास होता विकेट किपरला, गोलंदाजाला आवाज कसला तरी आलाय आणि तो आवाज मात्र लेट मात्र थेट पंचांनी बोर्ड आकाशात उंचावला आणि पहिली मोठी सफलता, पहिला विकेट दिनेशला पडतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आणि साईडचा फादरवाडी संघाला पहिला मोठा धक्का. विकेट धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. सिच्युएशन थोडीशी गंभीर आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमचे जयेश
स्ट्रगल मात्र चालू आहेत, परंतु बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळतोय श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीम कडनं. डेफिनेटली जसं म्हटलं होतं ना, जिथे परिस्थिती गंभीर तिथे लावावं लागेल एखाद्या खेळाडूला खंबीर. कोण उभा राहते तेथील पाहावं लागेल. नवीन आलेले बॅटर आपण बघितले दयानंद दया. अगदी आपण बघितलं एक दयानंद नबी जर साईकृपा विरार फाटा टीम कडे बघितले ना तर दमदार आहे. त्यांच्याकडे बॅटिंग शानदार आहे. कारनामा त्यांचा देखील वसई तालुका आदेशवाई क्रिकेट असोसिएशन मध्ये मोठा आहे. अगदी बॉडीच्या जवळ चेंडू होता. पूर्णपणे बॉडी रोल केली हा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी आणि डिक्लेरेशन झोन क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. धावा मिळतील इथे या फटक्यावर. अगदी आपण पाहिलं तर 2 आणि या 2 ने टीमची टोटल 6 चेंडू फेकून झाले तर या षटकामध्ये 5. म्हणजेच काय विजय एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. नियंत्रण तुम्ही जर स्वतःवर ठेवाल तर तुम्ही मॅचवर देखील नियंत्रण ठेवू शकता. हे चित्र पाहायला मिळालं. निश्चितच संयम खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तो तुम्ही कायम ठेवला निश्चित एक चांगला क्रिकेट तुम्ही खेळू शकता. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू वळवलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. जर अशा प्रकारे जरी धावा जयश येऊ राहिल्या ना या मॅच मध्ये तरी सुद्धा एक जो धावफलक हवा आहे साईक स्पोर्ट फादरवाडी टीमला तो धावफलक मात्र निश्चितच उभा केला जाईल यात काही शंका नाहीये. जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. धावफलकावरती 8च्या सरासरीने 8 धावा आपण निश्चितच या ठिकाणी पाहतोय. आणि या जयेश 8 धावा योग्य असतील का मग अयोग्य काय म्हणतील? मी तर म्हणेन धीमी सुरुवात आहे परंतु तितकी चांगली नाहीये. कारण की का त्याच्यामध्ये विकेट डाऊन झालं. जर विकेट डाऊन झालं नसतं तर धीमी सुरुवात ठीक आहे परंतु आता लिमिटेड ओव्हर आहेत ना मग या 8 धावा त्या सिच्युएशन नुसार कमी आहेत. इथे जर पहिलं ओव्हर तुम्ही 10+ धावा येतात तर तुम्हाला एक चांगला स्टार्ट तो मिळू शकतोय. आता या षटकामध्ये आलेल्या 8 धावा आहेत ना तर त्यांची सूट समेत भरपाई करायची आहे ना तर विजय काय करावं लागेल की आता नंबर 2च्या षटकाला टार्गेट करावं लागेल जर तुम्हाला भरपाई करायची असेल तर. परंतु दुसऱ्या बाजूने विरोधी टीम देखील काय विचार करत असतो की आपण जो पहिली पकड बनवली आहे ना ती देखील आपण मजबूत करूया आणि त्या अनुषंगाने मग प्रयत्नामध्ये असतायत. पाहूया मयूर बराब दुसऱ्या षटकामध्ये. निश्चितच या ठिकाणी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती वाढवावी लागेल. जबाबदारी आहे ती स्वीकारावी लागेल. तुम्हाला जर एक चांगला टार्गेट सेट करायचं असेल तर इथून जी लढाई आहे ना ती लढाई ऑन करावी लागेल. कारण अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा किंवा मग 20च्या पलीकडे जरी धावा आल्या तरी सुद्धा एक सन्मानकारक धावफलक हे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मयूर. झेलचा कॉल होता परंतु झेल झाली या ड्रॉप. क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधारायला हव्या. कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर एक ती छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या निश्चितच सुधारायला हव्यात. काय म्हणशील जयेश? झेलची संधी बनवली होती मात्र झेल झाली या ड्रॉप. कॅचेस वेन द मॅचेस अगदी आपण बघितलं कॅच पकडायला हवा होता. सोपा होता भरपूर आणि भरपूर सोपा होता. आणि जर हा पकडला असता ना तर काय झालं असतं माहिती आहे का विजय की जे नवीन बॅटर आणखीन त्याच्या प्रेशर वाढला असता दबाव वाढला असता आणि त्याच्यामध्ये आहेत ना की त्या पहिल्या ओव्हरच्या ज्या धावा होत्या ना त्याचा प्रेशर तर ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे संकट वाढली असती या टीमची. पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तो आला अँगलट. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. प्ले अँड मिस हा डॉट बॉल आणि जसजसे डॉट बॉल येतील ना जयेश तसा प्रेशर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती निश्चितच पाहायला मिळेल. दोन्ही चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 10. षटकातील पुढील बॉल मयूरचा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस बॅटरच्या आवाक्यापासून थोडासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून मात्र थोडासा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न परंतु हा वाईड बॉल येतोय. वंदच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. कटर गोलंदाजी होताना पाहायला मी ते मिश्रण गोलंदाजी मध्ये जी गोळ्या काही मयूर बरबची. आता लेगवर चेंडू लेगच्या बाहेर आहे आणि दिशा तर खराब दिसते. दिशा खराब दशा खराब. बघा 2 चेंडू जे चांगले हाताळले होते ना त्याचा काय फायदा झाला आता. असं असतं नक्कीच की
हे क्रिकेटच्या पडल्यावर जे मोमेंटम असतात ना, जे असतात वाईट प्लस बाईक, बघा दोन चांगले चेंडू जर टाकून तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च करणार तर मग त्या गोलंदाजीचा काही अर्थ नाहीये. आणि ते चित्र पाहायला मिळालं. फलकाला मात्र आपण बघितलं ना तर आकार वाढतोय. फलक पोहोचला गेला 13 या आकड्यावर. निश्चितच म्हटलं गेलं हे माइक्स वेस्ट अतिघाई संकटामध्ये नाही आणि निश्चित थोडीशी घाई केली या ठिकाणी आणि त्याचं बेनिफिट जे आहे ना ते मिळालं गेलंय. इष्टाच्या सुरूमध्ये धावा येताना आपण पाहिल्या. धीम्या गतीचा बॉल सॉफ्ट हँडने यावेळेस केलाय डीप इष्टा कव्हरच्या दिशेनं. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचलं जाईल 14च्या घरामध्ये. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 14 झाल्यात. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 3. बघा कुठेतरी पहिल्यामध्ये 8 आल्या परंतु इथेच धावा आल्यात ना, त्यामुळेच असं वाटतंय की मग धावफलक आता 20च्या पलीकडे जाऊ शकतो आणि मोमेंटम आहे ना तो आपल्या बाजूने खेचू शकतो साहित्य फादरवाडी टीम. त्याच्यासाठी काय तर मग ज्या खेळाडूला एक जीवनदान दिलं होतं ना तो खेळाडू आता इथे काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्यांच्याकडे क्षमता आहे, चांगली बॅटिंग करण्याची ॲबिलिटी आहे आणि त्याने पहिल्या मॅच मध्ये दर्शवली देखील होती. नेक्स्ट बॉल पाहतोय आपण. फुलटॉस नो आहे. खराब चेंडू आणि त्याचा फायदा मिळेल धावा. अगदी आपण बघितलं तर नो प्लस या 2 आणि जिथूनच आपण बघितलं तर धाव फलक पोहोचला गेलाय 17. निश्चितच बिमर चेंडू हाताळलाय आणि त्याचा फायदा मात्र निश्चितच मिळाला गेला. इष्टाच्या स्वरूपामध्ये काही धावा येताना आपण पाहिल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 17च्या घरामध्ये. इथून मात्र एक मोठा फटका खेळण्याकरता फ्रीडम मिळालाय, जे स्वातंत्र्य मिळालंय ना हा मुक्त फटका खेळण्यासाठी त्याचा फायदा उचलला जाईल का जयेश? निश्चितच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 तर पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो आलाय अंगलट आणि या ठिकाणी परतावं लागेल विजय याला. फ्रीहिटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. Deep dogs better not fuck with me, they cause Indian Superwall company very much. सध्या धून वाजवली नाचाच्या मूडमध्ये नाहीत, परंतु सध्या आम्ही कमलाकर मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु ड्रॉच्या देखील मूडमध्ये आहोत. त्याला कॅप्टन रेडी राहायचंय. 2 सकाळच्या सत्रामध्ये अजितान नागले टीमचे कॅप्टन आवाज पोहोचत असेल तर प्लीज आपण मंद मंद पावलाने आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. क्या बात आहे, जबरदस्त फटका, षटकार, 6 धावा. चिन्मय स्पोर्ट्स कासरवाडीची टीम तुम्हाला देखील विनंती असेल तुमचे देखील कर्णधार आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने टॉस बॉक्सच्या दिशेने पाठवून द्या. अगदी तिकडे आम्ही रेडी आहोत की जे ड्रॉ असतील ना म्हणजे ते ड्रॉ रेडी केलेत आणि खोलच्या सेम लकी ड्रॉ मध्ये आम्ही आता कोणाचं तर भाग्य आहे ते काढणार आहोत. डेफिनेटली म्हणजेच 3 ड्रॉ टाकतोय, पण तरुण आपलं नशीब स्वतः तुम्ही उघडा असं आम्ही केलेलं आहे. हे ड्रॉ आहेत. षटक भरपूर धावा देऊन जाणार राहिलाय. हलक्या हाताने मात्र पुन्हा एकदा कॅच आली आणि ती सुटली आहे. विकासजी वायडा वेलकम, सहर्ष स्वागत असेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत कार्याध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचं ते शुभ आगमन. निश्चितच विटी एससी चे कार्याध्यक्ष विकासजी वायडा सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. मग हेमतजी लाखात असतील, विनोदजी रायात, हर्षद लाखात, मनोहरजी नाईक सर असतील,
या सर्वांनी मात्र एकत्र येऊन एक मोठी स्पर्धा कॉन्सेप्ट मात्र या ठिकाणी तयार केलं जयेश. डेफिनेटली आपण बघितलं ना तर ही प्रत्येक वर्षी असतंय. बॉलिंग ट्रॅकवर मनीष येतील, परंतु मनीषने येताना उशीर केला आहे. कारण की मला तरी वाटतं की मनीष दुसऱ्या स्पेलमध्ये यायला हवा होता. कारण की दुसऱ्या स्पेलमध्ये मयूरने किती धावा दिल्यात बघा जिथे विजय. कारण की त्या पहिल्या षटकामध्ये 8 होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 28 वर पोहोचला. याचा अर्थ काहीतरी 20 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. आणि मोमेंटम जो आपल्या हातातून होता तो गमावला. हे असतं क्रिकेटमध्ये. मी आधीच उल्लेख केला होता की त्या षटकाची 18 मला वाटते धावा आलेल्या तिथे. आणि ते आपण बघितलं ना तर मग सुरुवात पुन्हा एकदम वाईटने झाली आहे. डेफिनेटली 20 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि धावफलक आपण पाहिलं तर जयेश 26 आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आलेत. येस डेफिनेटली 18 आलेत. त्यामुळेच 28 नाही आहेत तर 26 आहेत. बघा 2 आलेत पुन्हा एकदा. फुलटॉस. दिनेश पुढे आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये आता बॅकअप झालंय परंतु पाहावं लागेल. पंच सांगतात काही नाही स्थिर आहे. फक्त आपण बघितलं तर मग प्रयत्न चांगला केला गेला. विजय जिथे आपण बघितलं की मोमेंटमची आपण चर्चा करत होतो ना की मग पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि तिथून मग तब्बल बघितलं पण बघ कसा फरक पडला ती गोलंदाजी. आणि नक्कीच काय म्हणशील? निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये 8 त्याच्यानंतर निघाली ती छोटीशी लाट आणि त्या लाटेमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या. आणि मग इथून अजून आपल्याला पाहायचे आहे कोण कोणाची लावणार आहे वाट. पुढचा चेंडू पाहूया आपण. उसने घेणारा चेंडू मनीषने मात्र आपण पाहिला आपल्या संघासाठी ना आता गोलंदाजीमध्ये एक पर्याय शोधायला हवा आणि तो शोधलाय. षटकामध्ये किती फेकून झाले चेंडू? 4. आणि धाव फलक 31. म्हणजे थोडस नियंत्रण मिळवलं गेलंय. मिस टायमिंग शॉट. यावेळेला विकेट किपर फेम मध्ये उमेश तारवी त्यांच्या हातामध्ये झेल मात्र कलेक्ट झाला. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणि या ओव्हर मध्ये जी विकेटची गरज होती ती पूर्ण केली मनीषने. आणि 31 या धावसंख्येवर आपण बघितलं तर फलंदाज बाद केलाय दुसरा. आप्पाचा विषय लय हाडे, आप्पाचं क्रेडिटचं काढे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे. आमचे आप्पा सध्या नाही आहेत परंतु आमच्या आप्पाचा पण विषय खूप हार्ड आहे. आप्पावर देखील चर्चा करूया कारण की आप्पा सध्या नाही आहेत. सध्या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच कालच्या दिवसापासून खूप चांगले सहकार्य तुळशीरामजी भुयाल उर्फ आप्पा यांनी या स्पर्धेकरता केले. आप्पांचा विषय फक्त आयोजकांमध्ये नाही आहे तर आप्पांचा विषय आपण बघितला जेव्हा जेव्हा बापानी टीम असते ना सोबत त्यांचा असतो. मग इथे असतो की मग कोणत्याही मैदानावर आप्पा आहेत. नक्कीच मग आप्पाचा विषय तिथे नक्कीच हार्ड असतो. सध्या मैदानाचा आतमध्ये विषय हा देखील हार्ड आहे. सिच्युएशन थोडीशी खराब होती परंतु ती वापसी पाहायला मिळाली मनीष कोल्हेकरच्या माध्यमातून. हो अजून एक सुंदर लेंथ हाताळली गेली आहे. वेगवान बॉल होता आणि वेगामध्ये बीट केलं. हा डॉट बॉल आणि डॉट बॉल न झाली षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 31-31 आणि इथून विजय करता 32 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. चला खुलजा शिमशिम. चला मी विनंती करतो चिरमाई टीम कॅप्टन आलेले नाहीत अजून. रोहित या. खुलच्या सिमसिम मॅजिक बॉक्स आमच्याकडे रेडी आहे आणि या मॅजिक बॉक्स मध्ये ना चला तुमच्या इच्छेनुसार एक तुम्ही उचला एक तुम्ही उचला ती ठेवा. आपण ही बघू काय आहे.
विजयी संघ वर्सेस मग झाला आता समाधान. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमला मिळाली आहे बाय, म्हणजे मला वाटतं त्याला तेच हवं होता. कॉंग्रॅच्युलेशन्स, लक फॅक्टर तुम्हाला साथ देत आहे. मग रेडी राहायचं नागले टीम, विजेता संघाशी खेळायचंय तुम्हाला. आता बघितलं आपण तर मग नशिबाची साथ होती आणि आम्ही आधीच म्हटलं होतं की तुमचं नशीब तुम्ही तुमच्या हाताने घेऊन या, कोण कोणाचं नशीब कुठे घेऊन जाईल. बघा आता नागले संघाला खेळायचं आहे आणि विजेता संघाला खेळायचं आहे. लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 32 रनों का ये टारगेट है, पीछा करना है तो किस तरह से पीछा करेंगे, लेकिन पीछा तो हम छोड़ेंगे नहीं, ऐसा तो कहेंगे बल्लेबाजी करने वाली टीम, लेकिन किस तरह से इस रनों का पीछा पूरा होता है देखेंगे एक ब्रेक के बाद. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते, रंगात रंग तो शाम रंग पाहणा नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते, त्या सप्त सुराच्या लाटे बघुनी साध ऐकुनी होय राधा ही बाबरी हरीची राधा ही बाबरी राधा ही बाबरी हरीची राधा ही बाबरी. धन्यवाद थँक्यू सो मच. या सुंदर गाण्याकरिता जयेश डुकले यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज डीजे मॅनला आलाय. सुंदर गीत मात्र या ठिकाणी पेश केलं. चला 32 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तेजस अँड मनीष बॉलिंग ट्रॅक वरती, विजय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा आम्ही देतोय. चला गेम ऑन करायचंय. षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी केले होते झेल पकडण्याकरता. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर अखेरीस हाताला चेंडू स्पर्श जरूर झाला, परंतु नियंत्रण थोडंसं खचलं गेलं आणि झेल मात्र सुटला गेला. 2 धावा इथून पूर्ण केलेत पहिल्याच बॉल वरती. तेजस अँड मनीष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 बॉल मध्ये 32 धावा पूर्ण करायच्या आहेत विजयाकरता. इथून ह्या धावा मात्र पूर्ण केल्या जातील की मग रोखल्या जातील, याच्यासाठी हा डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त. ओ हो 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 फर्स्ट अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील कनेक्शन आपण पाहिलं तर मग चुकलं गेलं, कलेक्शन मात्र चुकलं गेलं. झेल सुटला गेलाय. कदाचित झेल पकडलास तर मग अडचणी वाढल्या असत्या श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीम साठी. चलो भाभी थोड़ा जल्दी करना है, थोड़ा तेज चलिए. इथे वाईट बॉल. ओव्हरच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली आहे. पुढील बॉल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न आणि तो होतोय सक्सेसफुल. चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 6 धावांनी करता हा आहे मनीष कोल्हेकर नावाचा सिग्नेचर षटकार. 6 राजाजी
ही बाजा बाजी की ना बाजी. थँक्यू सो मच. ऑल इज वेल आहेत महेंद्र डीजे पवार. आज जबरदस्त गाणी वाजवली जात आहेत. आणखी एक मोठा चोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटला हलकासा चेंडू स्पर्श झालाय आणि जवळून अगदी 2 धावा चित्त्याच्या वेगाप्रमाणे या पूर्ण केलेत. 2 धावीने धावफलक पोहोचलं गेलंय. 12च्या घरामध्ये 12 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 32 लक्ष पूर्ण करायचंय. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 5. अजून ही शेवटचा चेंडू सॉरी 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. विजयचा पुढील बॉल. आखू टप्प्याची लेन होती. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळायचं होतं परंतु बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. अजून एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इम्प्रेस केलंय प्रभावित केलंय या बॉल न. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तो वाला अँगलच. झाली या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12. इथून अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ओ मेरी सोनारी 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 दीपंगी झाड़ झुका मत हो गाड़ी. मैंने तुझे बड़ी देर में जाना पूरा कसूर का मत हो गाड़ी. मैंने तुझे बड़ी देर में जाना पूरा कसूर का मत हो गाड़ी. मेरी सोनारी सोनारी सोनारी. See me position, position. See me bang bang boy, see me position. Boy, look at me ring boy, mash up the thing boy. See me position for the whining. Beat it, give me like a cherry on the red. Look like me, you are pushing. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 2 टाकण्याकरता सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती दयानंद. 12 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 20 धावा थांबवल्या जातील की मग पूर्ण केल्या जातील. दयानंदचा पहिला बॉल वाइट. हमारे अंपायर भी कुछ शाहरुख खान के अंदाज में इशारा देते हुए. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हो सुंदर स्ट्रोक आहे. ऑन साइडला चेंडूला उडवलाय परंतु सुंदर झेल आणि समाप्त झाला आहे फलंदाज तेजस. या खेळाडूचा खेळ आउट. पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमानं ग आय लव्ह यू. अगं पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमानं ग आय लव्ह यू. काली कोयल कुहू कुहू बोले कोयल बोले कुहू. ज्या वेगानं चेंडू हाताळला होता ना त्याच वेगानं स्ट्रोक देखील केला होता परंतु आपण पाहिलं प्रोटेक्शन होतं. डीप हाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेला आणि तेजसचा खेळ संपुष्टात आला. नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कोल्हेकर आणि मनीष कोल्हेकर हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वाईट त्याच्यानंतर विकेट. दयानंद दयानंद सोनी टीव्ही वरती CID सिरियल मध्ये आपण पाहिला होता.
हो हो, बॅट अगदी वेगाने फिरवली होती, परंतु अंधाधुंद हा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं फुटवर्क, ब्लॅट क्लिप, सर्व काही गोष्टी मायने राखतात क्रिकेटच्या पटलावरती. फुलर लेनचा बॉल, चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये. हलकास बॅटचे चुंबन घेऊन चेंडू मात्र निघून गेला होता आणि त्याच कारणास्तव या 2 धावा, 2 धावेने धाव फलक पोचलं जाईल 15 या आकड्यावरती. नऊ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. हे तिन्ही चेंडू खूप निर्णायक असतील. तिन्ही चेंडूवरती जर कमी धावसंख्येवरती रोखलं गेलं तर एक जमेची बाजू असणार आहे, ती म्हणजेच 6 तासफोड फादरवाडी टीमच्या बाजूनं. परंतु 2 कोल्हेकर बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. सरळ बॅटने यावेळेस स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक धाव वेगाने पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झालाय सक्सेसफुल. या 2 धावा अधोरेखित केला जातील धाव फलकावरती. धाव फलक पोचले गेले 17च्या घरामध्ये. इथून अजून सुद्धा 8 बॉल, 15ची गरज. मिस टाइम स्ट्रोक आणि जवळून एक धाव ही पूर्ण केली आहे. एका धावेनं धाव फलक हलवारपणे पुढे सरकेल, जाऊन पोचला आहे 18 या आकड्यावरती. 7-14. आता मात्र इथून 7-14ची ट्रेन पकडावी लागेल, तरच सह्याद्री चषकामध्ये प्रवास तुमचा सुखरूप राहील. श्री मुंड्या स्फोट काजूपाडा संघ. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. एक धाव वेगाने पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि तो आलाय अंगलट. कदाचित मनीषनं मात्र या ठिकाणी चुकी केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवी होती, कारण तो पूर्णपणे सेट झालाय. जिथे एक धाव होती तिथे डबल घेण्याचा प्रयत्न आणि तो असफल ठरला गेलाय. परतावा लागेल कृष्णाला डगआउटच्या दिशेनं. आमचे अंपायर मॅन फ्रॉम पापडी जयेंद्र वाघे यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा पाहायला मिळाली हे सॉन्ग ऐकल्यानंतर. आता त्यांनाच माहिती काय घडलंय त्यांच्या आयुष्यामध्ये. ते मैदानाच्या बाहेर आल्यानंतर निश्चित आम्ही त्यांना विचारणार आहोत की नेमकं काय दुःख लपलेलं आहे. हो, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेलाय. रनिंग झेल विजय त्या ठिकाणी होते. 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. या ठिकाणी डबल धाव घेण्याची आवश्यकता होती का की मग नाही. आता मात्र इथून 5 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे, ती म्हणजेच 11 धावांची आवश्यकता.
5 चेंडू 11, 6 मध्ये 13 हव्या होत्या, परंतु 2 धावा इथून पूर्ण केलेत. टॉस बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद. सामन्याचं चित्र अगदी क्लोज येऊ लागले. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून जिंकण्याकरता अजून सुद्धा 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. मनीषने मी तर म्हणेन थोडी घाई केली आहे. स्ट्राईक जर स्वतःकडे ठेवले असती तर सामन्याचे चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. अकू टप्प्याची लेंथ ऑन साइडला 1 धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, पोचली गेली ती म्हणजेच 22 आकड्यावरती. इथून चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. आता 3 चेंडू मनीषकडे आहेत. 3 चेंडू मध्ये त्याला विजय करता 10 धावा हे बनवायचे. डू ओर डाय ची कंडिशन. चांगला फटका आहे गॅप मध्ये. नो चान्स ऑन द फिल्डर. चेंडू निघून गेला एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता. मी मागेच म्हटलं होतं की मनीष याला जास्तीत जास्त स्ट्राईक वर ठेवणं आणि राहणं हे तेवढंच योग्य होतं त्यांच्या टीम करता. आणि ज्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्राईक मिळाली आणि लगेच त्याच्या बॅट मधनं चौकार आलाय आणि निश्चितच सिच्युएशन चेंज करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. आता मात्र 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6. मनीष पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ब्लॅक क्लिप होती ती थोडीशी वरून फिरली गेली. प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. आता मात्र 1 चेंडू 6 ची गरज. 1 चेंडू वरती 1 धाव काढणं निश्चितच थोडस कठीण असतं, परंतु क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा आपण पाहिलंय 1 चेंडू वरती 6 धावा या सातत्याने येत असताना आपण देखील पाहिलाय. परंतु तो कारनामा या ठिकाणी केला जाईल का? गोल्डन षटकार येईल का? स्टेप आउट झाले होते परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि अशा प्रकारे साईक तासपोड फादरवाडी टीम दुसरा विजय प्राप्त करते. हाळक टीम श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन साईक तासपोड फादरवाडी. चला कर्णधार आपण इकडे यायचं आहे, बाकीच्यांनी हँडशेक करा. टॉस केला जाईल.